व्यवस्थित आला नाहीये बॅट मध्ये, परंतु अगदी ऑन क्षेत्रामध्ये मिड ऑन क्षेत्रामध्ये आपण पहिला खेळाडू होते 30 यार्डच्या घेऱ्यात त्याच्यापर्यंत चेंडू पोहोचला. धाव मात्र कंप्लीट केली एका धावेने. सुरुवात झाली आहे फलकाची. जयन स्पोर्ट्स भिड्याचा पाडा टीम आपण बघितले तर चांगली खेळली, परंतु नक्कीच थोडेसे कमी पडले गेले दुसऱ्या मॅच मध्ये. क्रिकेट आपण बघितलं तर मग सगळ्या गोष्टी होतात असतात, जिंकण्या हारणं मात्र चालूच राहतं. महेशसाठी हा चेंडू वेगवान होता, अगदी ऑफस्टमच्या बाहेर, म्हणजेच काय तर पॉइंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आकाशच्या विरोधात हल्ला मात्र नक्कीच करणं तितकं कठीण नाहीये, परंतु मागच्या आठवड्यामध्ये तो कारनामा केला होता मनीष तारवी ना. परंतु आपण बघितलं ती रात गई बात गई बीत गई. आता मात्र समोर काय, नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवी पहाट. अनसाईडला यावेळेला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत तिकडे, थोडेसे लांब राहिले, पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, मन बदलला, माइंड चेंज केलं, कारण की मग कॅचवर न जाता बाउन्सवर आले. हा विचार त्यांचा देखील चांगला होता, कारण की कॅचला गेला असता कदाचित पुढे आला असता तर मग मागे गेला असता, परंतु त्यांनी मागे थांबण्यामध्ये ज्याप्रमाणे विचार केला ना तो एक कामाला आला. टीमची टोटल 3. फुलटॉस मेजवानी स्वीकारली. अगदी आपण पाहिला फुलटॉस चेंडू, पैसा वसूल, मात्र हा फटका खेचला गेला. 6 धाव्यांची मोहर आकाश दानवीच्या चेंडूवर, आणि नक्कीच आपण पाहिला तिथे केला कहर महेश भोईरने. 6 धावा, षटकार. थँक्यू. बघा इथे षटकार महेशने लगावला आकाशवर. इनसाइड द्या, उडीम फील्डला क्लिअर करणारा फटका, क्या बात आहे. बॅकफुटला बेट केलं आणि बॅटचा फ्लो मात्र हवेत. कव्हर मात्र आपण पाहिलं, कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये हा चेंडू चाललाय. 2 टप्प्याने अगदी षटकारानंतर ठोकलेला हा दुसरा वार, म्हणजेच काय तर चौकार. 4 धावा. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. अगदी आपण बघतोय ना की अष्टभुजा टीमसाठी नेहमीच निमेश ओपनिंगचा क्रम पूर्ण करत असतात समीर यांच्या सोबतीने. आज काहीतरी थोडासा चेंजेस पाहायला मिळाले या सीझन मध्ये, आणि जे समीरच्या सोबतीने ना महेशला पाठवलं आणि महेशने ते क्रिकेट दर्शवलं गेलंय. इथे थोडासा मिसफीड झाला होता, अजून चेंडू निसटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, शंका नाहीये, आणि झाला देखील सहजच. बघा एक संधी मिळते ना, ती संधी साधली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला धावा हव्या होत्या ना, त्या धावा दिल्या देखील आहेत. पहिल्या षटकामध्ये किती धावा आल्या, तब्बल 15 धावा, 15 विदाउट लॉस. त्याच्यामध्ये षटकार, चौकार आणि सिंगल डबल देखील पाहायला मिळाले. हा स्कोर बोर्ड 15 वर पोहोचलाय पहिल्या ओव्हरमध्ये. 4 ओव्हरमध्ये कितीवर पोहोचेल आता प्रश्न हा असेल. पाहूया, जाऊया डीजेकडे घालायला, आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. सो व्हेरी मच डीजे. अगदी आपण बघितलं तरी इथे पहिल्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा अगदी आपण पाहिल्या देखील आहेत, आणि त्या 15 धावांना आणखीन प्लस मध्ये नक्कीच म्हणजेच काय पुढे नेण्याचा प्रयत्न असेल, आणि तो प्रयत्न कशा प्रकारे केला जाईल. समीर सामना संतोषी आमना सामना. या वेळेला फटका हवेत, एलिव्हेशन नाहीये, झेल निर्माण. मयूर भोईरच्या माध्यमातून मात्र या वेळेला चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप झालाय आणि ते कदाचित होत नसता. ऍक्शन झालं, रिॲक्शन देखील बघायला मिळालं, कमरेवर हात देखील येताना पाहायला मिळाले, थोडस आपण चेहऱ्यावर मायुसी देखील येताना बघायला मिळाली हे कॅच सुटल्यानंतर. भरपूर आपण बघितलं तर मग या गोष्टी आहेत ना तुम्हाला मागत पडतील, या मॅच मध्ये विचार करण्यासाठी भागी पाडतील की हे एफर्ट्स आपल्या संघासाठी आहे ना कुठेतरी आपल्या टीमला अडचणीमध्ये घेऊन जातील. कन्वर्ट करायला हवा होता, भरपूर वेळ होता आणि हातामध्ये आला होता, परंतु ड्रॉप झाला. बॅटची कडा टॉप एज, मागे चेंडू 2 धावा मी देतील तिकडे झोन आहे. जुदाने गिरीज वर्सेस अगदी आपण पाहतो, आई जुदाने गिरीज वर्सेस आपण पाहिला आई अष्टभुजा लव पडा अशी मॅच पाहतोय. क्लॅश ऑफ द टायटल, बिग कॉन्टेस्ट, रफ कॉन्टेस्ट आणि टफ कॉन्टेस्ट. एक जबरदस्त कॉन्टेस्ट रंगला गेला. यानंतर देखील आणखी एक मोठं कॉन्टेस्ट आहे, पीरबाबा स्पोर्ट्स पापडी अगेन्स्ट ओम सागर ब्राह्मणगाव. रेडी राहायचं, बी अलर्ट, स्टे, कारण की टॉस बॉक्स मध्ये इनिंग मध्ये करणार आहोत आम्ही टॉस. संतोष
धीमी गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. विकर वन बाउन्सर सगळ्या प्रकारचं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. लेग ब्रेक अपील केली आहे. व्हाईट बॉलचा इशारा वाईट साठी आहे. अगदी आपण बघितला तर मग रिव्ह्यूची डिमांड केली आहे. मग बघूया आता नक्की आहे तरी चित्रामध्ये काय. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन, कारण की गोलंदाजाने चेंडू हाताळलाय आणि समोर चालेत आणि गोलंदाजाची हाईट एवढी आहे ना तर त्यामुळे चित्रच काय दिसत नाहीये. व्हाईट बॉलचा मात्र इशारा. वेगवान चेंडू, वेगवान प्रहार, हवेत चेंडू, उंची आहे, लांबी मात्र नाही मिळाली. आता फील्ड दाखवताय तिकडे हामी आणि अखेरीस मात्र इथे सफलता इथे मिळाली. गोलंदाजा पाहिला तर संतोष डावळेला पहिली सफलता, पहिली विकेट त्यांच्या खात्यामध्ये आणि परतावा लागेल समीर बुरकुंडला डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो व्हेरी मच विजय. अगदी आपण बघितला तर कालचा दिवस वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाच्या नावावर राहिला. कालचा दिवस आपण बघितला तर छान क्रिकेट मात्र आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून खेळला गेलं, कारण की सरप्राईज होतं, कारण की सस्पेन्स होतं तिथे आपण बघू शकतोय की शेवटच्या क्षणाला कोणता संघ जिंकेल. अगदी क्रिटिकल कंडिशन मध्ये सामना आला होता, परंतु शेवटच्या बॉलवर मात्र निकाल लागला आणि तो संघ मात्र आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये येताना पाहायला मिळाला. म्हणजे वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगावचा संघ होता. आणखीन एक ब्राह्मणगावचा संघ आहे, नक्कीच तो देखील पापडी या संघाच्या समोर 2 हात करताना आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. सध्या तरी आपण बघितलं तर मग इथे नवीन आलेले बॅटर दिनेश थापड, बिग हिटिंग क्षमता, बॅटिंग स्ट्राईक रेट खूप छान आहे त्यांचा. षटकार चौकार प्रत्येक 2 बॉल नंतर लगावू शकतात, ही त्यांची क्षमता आहे. परंतु या वेळेला आता ना झालंय काय नेमका आपणचं काहीतरी म्हणतायत तिकडे की अडथळा काहीतरी निर्माण झालाय, कोणत्या तरी गाडीचा व्यत्यय येतोय. चला मला वाटतं अडथळा दूर झालाय आणि आता जातोय आपण मैदानाच्या आतमध्ये. संतोष बॉलिंग ट्रॅकवर, पुढील चेंडू असेल, चौथा चेंडू असेल या ओव्हरमध्ये. बॅकफुटला काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी आपण बघितलं तर मन काय होता तर पॉइंटच्या डोक्यावरून हा खेळण्याचा मनसुबा होता. महेश नॉन सेकंड कडून पाहताय सगळ्या गोष्टी, त्यांना माहिती आहे की या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा कमी आल्यात. धीमा टाकलाय परंतु या वेळेला खेचून मारलेला फटका. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मयूर आहे तिकडे. क्षेत्ररक्षणामध्ये आज ते एफर्ट्स मिळत नाहीये, मयूरची ओळख नाहीये आज. काहीतरी मयूरच्या माध्यमातून ते क्रिकेट मात्र पाहायला मिळत नाहीये. संतोष देखील विचारत आहे नक्की चाललंय काय, लक्ष कुठे आहे. आणि नक्कीच आपण बघितलं तर प्रश्न देखील विचारले जातात. बरोबर आपण बघितलं तर या वेळेला एखाद्या खेळाडूचा दिवस खराब असेल ना तर त्या दिशेनेच अगदी आपण बघितलं चेंडू देखील जाताना पाहायला मिळत असतो. सध्या आपल्याला हे चित्र पाहायला मिळालं. संघाची टोटल 22च्या घरामध्ये. संतोष अष्टमच्या बाहेर वेट केलाय, कटचा फटका, फ्लाईट होती तिथे अगदी बाउंड्रीच्या दिशेने. काय नजाकत भरा फटका पाहायला मिळाला आणि हा षटकार आलाय अगदी पॉइंटच्या डोक्यावरून. आणि हे फटके खेळणं कठीण असतं, परंतु बॅकफुटला किती ताकद आहे, बॅकफुटला किती वेळ आहे हे दर्शवलं गेलं या फटक्याने. आणि षटकाराची मोहर मिळतील 6 धावा, धावफलक वाढलं गेलंय. त्यांची टोटल मात्र झाली आहे अगदी 28 धावा, 28 रन 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
थँक्यू सो व्हेरी मच. इट इज अगदी आपण बघितलं तर 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना पाहायला मिळाला 2 ओव्हरमध्ये 28 धावा. आज स्पेल पाहिला आपण तर मग मयूरच्या हातामध्ये सोपवला गेलाय. मयूर भोईर कदाचित आज आपलं पण पाहिलं तर मग रेग्युलर गोलंदाजामध्ये विवेक याला देखील आज पाहत नाही आहेत आपण. तेच प्रमुख कारण या जे महत्त्वपूर्ण खेळाडू असतात ना जीवदानी गिरीज या संघाचे ते कदाचित इथे पाहायला मिळत नाही आणि त्याचा मात्र मी तर म्हणेन की फायदा मी येऊ शकतोय अष्टभुजा टीम लहू आई अष्टभुजा टीम लहूपाडा संघाला. मयूर बॉलिंग ट्रॅकवर लेगवरचा चेंडू होता. अगदी आपण बघितलं तर हुक करण्याचा प्रयत्न केला होता. डिग्रेशन झोन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळते. 2 धावा मिळतील तिकडे. धावफलक वाढलं गेले. धावफलक पोहोचतोय 30 या आकड्यावर. 30 पूर्ण झालंय. याचा अर्थ काय हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले ना तर ह्या 30 मध्ये अजून देखील +30 होऊ शकतात. ही धमक आहे ही क्षमता आहे आणि खास करून आपण बघितलं तर महेश भोईर हा खेळाडू आहे. जरी समीर बाद झाला तरी काही हरकत नाही आहे कारण की महेशकडे आपण पाहिली आहे तर गेमला चेंज करण्याची कला आहे. मग बॅटिंग असो की बॉलिंग म्हणजे दुधारी तलवार म्हणतो ना आपण त्याला ती तलवार आणि नक्कीच कोणत्या षडाला कसा वार करायचा त्यांना देखील जाणीव आहे. पाहतोय आपण पुढील चेंडू मात्र मयूर यांचा मात्र खेळण्यासाठी रेडी आहेत. मयूर अगदी पालनपाडा अँड करून गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने फटका उंच चाललाय. लांबी किती आहे? लांबी नाही मिळणार परंतु मिळाली कॅच हातामध्ये आला होता परंतु पाय हा अगदी आपण पाहिला तर बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि हा षटकार आला. नशिबाने मिळाली 7 आणि मिळतोय हा षटकार 6 धावा. थँक्यू सो व्हेरी मच विजय. हा षटकार हातामध्ये कॅच आला होता परंतु पाय देखील बाउंड्रीच्या बाहेर होता. हो हा चेंडू खराब होता एक मेजवानी होती. नोचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून जरूर दिला जाते. 9+22 2 धावा मात्र मिळतीलच इकडे एक्स्ट्राच्या स्वरूपात. बघा दुष्काळामध्ये आता 13वा महिना म्हणू शकते आपण. हो काय म्हणू शकते कारण की आधीच धावफलक पुढे चाललाय आणि अशा सिच्युएशन मध्ये नो चेंडू हाताळणं आणि जो खेळाडू आपल्यासाठी धोक्याची घंटा वाजवते त्याला मात्र फ्रीडचा चेंडू खेळण्याची संधी देणं म्हणजेच काय फ्रीडम असेल. आता फ्रीडचा चेंडू असेल फायदा उचलला जाईल का पाहूया. फ्रीडम तर होत मात्र आपण पाहिला तर नक्कीच फटका मात्र एक्झिक्यूट करण्यामध्ये अपयश आलेला आहे. मयूर याचा कमबॅक खूप चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडूने धाव फलकाला आपण नियंत्रणामध्ये ठेवला गेलाय. धाव फलक आहे फलकावर 38 या ओव्हरमध्ये फेकून झालेले चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 दिनेश अगदी काहीतरी सांगण्यासाठी गेले होते आपल्या साथीदाराला सल्ला दिला. लेग पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिंगल मात्र बघा या वेळेला गोलंदाजामध्ये आपण बघितलं ना तर आत्मविश्वास आता जागृत झालाय की काय करायचं आहे. बघा आयुष्यामध्ये नक्की 2 गोष्टी मात्र आपण बघितल्या तर नेहमीच पाय पकडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अगदी आपण बघितलं ना तर कुठे फिरत असलो तर एकतर 39 धावफलक पुढे येऊन उंचावर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची जास्त घेतली आहे. लांबी कमी फिल्डर होते तिकडे बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये त्यांनी दाखवली आहे आम्ही झेल कन्वर्ट केलाय. उंच भरपूर होता परंतु पकडलाय त्याच गोष्टीला महत्व आहे आणि विकेट केलाय डाऊन. धक्का लागला जातोय महत्वपूर्ण. दुसरा बॅटिंग करणारी टीम अष्टभुजा लहूपाडा संघाला. निमेश थापड नवीन बॅटर. बघा आज रोल जो बदली केला आहे ना निमेश यांचा की आज ओपनर नाही तर आज मला वाटतं की फिनिशर म्हणून कार्य करतील. व डेफिनेटली फिनिशर म्हणून त्यांच्याकडे आज पाहिलं गेलं कारण की नेहमीच समीर यांच्या सोबतीने ओपनिंग करताना या सीझनमध्ये भरपूर जण आपण बघितलंय परंतु आज मात्र या स्पर्धेमध्ये थोडासा रोल आहे ना त्याचा बदललेला आहे. त्यांना मात्र आपण बघितलं की आता फिनिशरच्या भूमिकेत पाहू शकतोय. 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आले. धावफलक 41च्या घरामध्ये. या षटकातले चेंडू पाहिलेत आपण पूर्ण झालेले आहेत ते म्हणजेच 5. म्हणजेच काय तर एक चेंडू शिल्लक असेल.
उलटाच दिशा दिल्या, परंतु हे तिकडे डिक्लेरेशन झोन. फटका अतिशय योग्य खेळला होता, परंतु डिक्लेरेशन झोन आहे. 2 धावा मिळाल्या. धावफलक पोहोचला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 या आकड्यावर. 41 धावा बनवत असताना 2 गडी गमावले गेलेत, परंतु त्या 2 गड्यांना बाजूला सोडा, अजून सुद्धा 2 चांगले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 41 ला आणखी किती प्लस होताना पाहायला मिळेल या अंतिमच्या 6 चेंडूमध्ये. पाहूया, जाऊया डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऐका अवधी चषकामध्ये कमबॅक करूया. थँक्यू सो व्हेरी मच जिथे. चला क्विक या लगेचच वेळेच्या बाबतीमध्ये आपण अलर्ट आहोत का अलर्ट आहोत त्याच्यासाठी नक्कीच आपण बघितलं ना, संध्याकाळचं सत्र खास असतं आपल्या डोळ्याच्या समोर. त्याच्यामुळेच मी तर म्हणतोय की जास्त वेळ तुम्ही खर्च करण्याचा प्रयत्न करू नका. हर्ष च्यावर ठेवलेला विश्वास आहे. मयूर, हर्ष, दत्ता भोईर यांचे नक्कीच सुपुत्र, ज्याच्यामध्ये मयूर यांना आपण पाहतोय, त्यानंतर हर्ष भोईर यांना पाहतोय. आता समोर आहेत महेश. हर्ष आणि महेश आमना सामना. पहिला चेंडू आमना सामन्यामध्ये पहिला चेंडू ड्राईव्ह केला जाते लॉंगन क्षेत्रामध्ये. आकाश दानवे तिकडे क्षेत्ररक्षण योग्य झालंय. धाव मात्र 1 मिळेल महेशला. निमेश आता स्ट्राईक एंडकडे. टीमची टोटल मात्र 1 ने वाढली असताना पाहायला मिळते. 42-42 घरामध्ये धावफलक पोहोचला गेले. पार्टनरशिप या 6 चेंडू मध्ये जवळजवळ 15 धावांचे झाले तर भरपूर छान टोटल भेटेल. फटका हवेत पाहायला मिळतो. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पोहोचले देखील होते, परंतु हातातून मात्र झेल निसटला जातोय. 2 तर मिळाल्यात, तिसरी देखील मिळू शकते. 3 मिळाल्यात आणि चौथीचा प्रयत्न होईल का? आणि पाहिला आपण तर 3 झाल्यात आणि चौथी देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्या तर नक्कीच येत आहेत डगआउट मधून या रनिंग बिटवीन द विकेट या विषयावर, कारण की जिथे झेल आला होता, जिथे विकेट मिळायला हवी होती, तिथे 4 धावा मिळाल्यात. आणि त्यामुळे आपण माहिती आहे की इथे जीवदानी गिरीज या संघाला या 4 धाव्यांचं महत्व काय. तर 4 दुने 8 म्हणजे या 4 धावा तुम्हाला 8 मध्ये कन्वर्ट करावे लागतील तेव्हा चेस करायचे असतील तेव्हा. आणि चेसिंग मध्ये आपण बघितलं, जेव्हा धावा आपल्याला कमी ठेवायच्या असतात ना, तेव्हा एक धाव कशी वाचवायची तो देखील प्रयत्न करायचा असतो. परंतु इथे काय घडलंय, झालंय घडलं बिघडलं. समोरच्या दिशेने मात्र फटका खेळला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा तेच खेळाडू फेम मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न या वेळेला क्षेत्ररक्षकामध्ये आपण बघितलं तर आता चुकी नाही आहे. बॅकअप देखील मयूरच्या माध्यमातून तिथे हर्षच्या माध्यमातून झालंय आणि फलंदाज मात्र होतील बाद. महेश भोईर मात्र झाले तर रनआउटच्या स्वरूपात बाद आणि परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. बघा, फलंदाजाच्या मनामध्ये शंका आहे की त्यांना वाटते आम्ही पोहोचले, परंतु नक्कीच तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाते. Decision is out. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं 2 कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय मी पीरबाबा स्पोर्ट्स पापडी आणि ओमसागर ब्राह्मणगाव. मनोज यांना बघितलं की मग WWE चे रेसलर अंडरटेकर यांची नक्कीच आठवण होते, कारण की हाईट बॉडी आणि जी डोक्यावर हॅट. मनोज समोरच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. धावेचा प्रयत्न दुसरा. मनोज पोहोचतील का? पोहोचले. दुसऱ्या बाजूने निमेश देखील पोहोचले. ते आपण पाहिले तर थोडासा जोखीम होतं, खास करून आपण बघितलं की नॉन स्ट्राईक एंड कडे पोहोचणं गरजेची बाब होती मनोज याला, परंतु स्ट्राईक एंडच्या दिशेने चेंडू जात होता तिकडे. अगदी आपण बघितलं तर निमेश पोहोचत होते, परंतु पोहोचले. सगळं काही व्यवस्थित झालं. अष्टभुजा लहूपाडा संघाच्या साठी टीमची टोटल अगदी बघितली आपण फलकावर 49 षटकामध्ये चेंडू आहेत 2 अजून. म्हणजेच काय तर निमेशांचे प्रयत्न असतील की जीवदानी गिरीजचा संघ आहे, म्हणजेच मोठाच काहीतरी विचार करूया.
मोठा विचार होता मनामध्ये, परंतु सक्सेस झाला नाहीये. धाव मात्र एक मिळत आहे. दुसऱ्याचा प्रयत्न मनामध्ये आणला होता परंतु थांबवला. आता संतोष विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहिलं तर ही फाईट आहे ना, एक जबरदस्त होताना पाहायला मिळेल. एक चेंडू शिल्लक आहे आणि यावेळेला एक चांगला फिनिशिंग मूव्ह पाहायला मिळेल का? म्हणजेच काय तर मोडो जाय स्ट्रायकरकडे समोर हर्ष फटका तर खेचला आहे, मात्र अगदी आपण पाहिलं फिल्डर तिकडे आहेत. मयूर चेंडूला पकडताना कमी पडले गेले आणि एका टप्प्याने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या चेंडूवर आलेला हा चौकार देऊन जाईल धावसंख्येला एक योग्य तो आकार. धावफलक पोहोचला गेलाय 54च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 55 धाव्यांचं लक्ष. 55 टार्गेट मात्र आपण बघितला तर एक चांगल्या संघासोबत चांगलं टार्गेट मात्र सेट केलंय. त्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे होईल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. टॉस बॉक्स मध्ये कॅप्टनला मी पुन्हा एकदा विनंती करतोय की कॅप्टन आलेले नाहीयेत ओमसागर ब्राह्मणगाव टीमचे. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. अंकुश जे पागी इथे उपस्थित आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. कोण कॉल देत आहे? पापडी टीम कोण कॉल? काटा काय आलाय? काटा. पापडी टीमकडे टॉस. आपण शुभेच्छा द्या अंकुशजी आणि मंचावर बसा. पापडी टीमच्या बाजूने टॉस. पापडी टीमने टॉस जिंकलाय, काय निवडाले ते? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करायची बघा. या मैदानावर भरपूर क्रिकेट खेळला गेला. या मैदानाचा अनुभव कसा तुम्हाला? या मैदानाने किती ट्रॉफी तुम्ही जिंकल्यात? आज अगदी आपण बघितलं तुमच्या टीम मध्ये आज सगळे खेळाडू आहेत का? कमी बोलतायत. आणखी काय म्हणू शकतोय की मग ओमसागर बामणगाव संघाशी तुमचा सामना झालाय? हो. काय रिझल्ट काय होता? ते जिंकल्यात आम्ही जिंकल्यात. 50-50 वाला रिझल्ट आहे. आज पुन्हा एकदा मॅच आहे, मग आता तुम्ही जिंकणार की ते जिंकणार? मॅच प्रयत्न तुमचा असेल. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा येतं. जास्त बोलत नाहीयेत. जाऊया ओमसागर बामणगाव टीमकडे. तुम्ही टॉस जिंकला असता काय निवडला असता? बॅटिंग. म्हणजे तुम्हाला पाहिजे होतं ते मिळालंय. बघा पहिला दिवस वादळ स्पर्श ब्राह्मणगाव संघाने गाजवलाय. आज काय तुमचा विचार काय? प्रयत्न करू. तुमच्यासाठी हे मैदानामध्ये रेकॉर्ड कसा राहिला? चांगलंच राहिले. तुमच्यासाठी लकी आहे मैदान. हो नक्कीच. लक फॅक्टर आज आजमावू शकतोय. नक्कीच लक फॅक्टर आजमावू शकतोय. टीम कॉम्बिनेशन काय आज? पूर्ण प्लेइंग 11 आहे की काही खेळाडू? नाही कमी आहेत. कोण कमी आहे आज? 3 जण कमी आहेत. विकी नाही, विकी ढिंडा नाही. नक्कीच 3 खेळाडू आहेत म्हणजे आहेत. मेन सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विकी नाहीये. प्लस पॉइंट आहे आणि मायनस पॉइंट म्हणजे विकी धिंडा नाहीये. हा सगळ्यात मोठा म्हणजे तरी पण म्हणू शकते की हा मायनस पॉइंट आहेच, कारण की गोलंदाजी त्यांचा एक विषय असतो. परंतु विकेश खरपडे तर आहेतच. त्याचप्रमाणे आपण बघितला जो इतिहास बघितला तो काय माहिती या सीझन मध्ये तुम्ही एक ट्रॉफी जिंकली आहे, परंतु त्यानंतर थोडंसं आपण बघितलं ना की कुठेतरी असं बॅलन्स बनवण्यासाठी काय गरजेचं असतं संघामध्ये? सपोर्ट मेन असतो. थँक्यू सो व्हेरी मच. तुम्हाला शुभेच्छा असतील आणि तो सपोर्ट आपल्या संघाचा मात्र ज्याप्रमाणे मिळतो ना, जेव्हा एकूण खेळाडूंचा सपोर्ट मिळतो ना तुम्हाला की तू कर मी आहे, तू कर मी आहे, आणि नक्कीच जेव्हा या सगळं 11 खेळाडूंचा सपोर्ट मिळतो ना तेव्हा तो संघ आहे ना नेहमीच पुढे जाताना पाहायला मिळतो. आणि सपोर्ट खूप मात्र आपण बघितलं तर एकमेकांना खेळाडूंना करणं गरजेची बाब आहे. परंतु आपण बघितलं हा टॉस बॉक्स मधून अव्वल असा मिळाला की टॉस जिंकला पापडी टीमने आणि डिसाईड केलं की बोल्ड फास्ट बॅटिंग करायची ती मध्ये ओमसागर बामणगाव टीमला. कशा प्रकारे करतील बॅटिंग मात्र ती मॅच राहील यानंतरची, परंतु सध्याची चालू असलेली मॅच देखील महत्वाची आहे. तिथे पोहोचूया कॉमेंट बॉक्सच्या दिशेने आमचे साथी समाजक मित्र विजयजी भोई. धन्यवाद मिस्टर जयश्री ढुकले. मॅच लावते सुरुवात. पहिला बॉल टाकण्याकरता समीर भुरगुड. ऑन स्ट्राईक वरती आकाश धाणवी. पहिल्याच बॉल वरती निश्चितच संधी बनवली होती, परंतु त्या संधीचं सोडणं करता आलं नाहीये. थोडा चेंडू आपण पाहिला तर मग एसटी रक्षकाच्या थोडासा बाहेर राहिला आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर मग पहिल्याच बॉल वरती 2 धावा इथून मात्र पूर्ण झालेत.
वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मधली सर्वात मोठी लढाई आहे आज गुंडी स्पोर्ट चिंचोटे लोहारपाडा आयोजित आई गावदेवी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा आणि आई जीवदानी स्पोर्ट गिरीज या दोन संघामध्ये हा मोठा संघर्ष आपण पाहतोय. स्ट्राईक वरती सज्ज आहेत मिस्टर आकाश हिटमॅन. गिरीज संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू आहे डॉट. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर दुसरा चेंडू डॉट फेकला गेलाय. दोन्ही संघाला मात्र आपले प्लस मायनस पॉइंट मात्र माहिती आहेत. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयास होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाही. हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग जी वाईट रेषा आहे तिच्या बाहेर मात्र ट्रॅव्हल झाला. तेच पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय की हा चेंडू असणार आहे वाईट. वाईटनं निश्चितच पाहिलं तर मग धावफलक पुढे सरकला गेलाय 3 अंकांवरती. इथून जे पाठलाग करायचा आहे ना ज्या धावसंख्येचा, ती धावसंख्या आहे 55. 55 धावा पूर्ण करायच्या आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताला गेला. बॅट स्विंग आपण पाहिलं तर मग अगदी वेगानं पाहायला मिळालं होतं, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. अजून एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. समीर जबरदस्त बॉलिंग करतोय. वाइड बॉल. ये देखिए हमारे अंपायर शाहरुख खान के अंदाज से ये इशारा देते हुए रुपेश दांडेकर ये कभी झुकते नहीं है, खड़े के खड़े रहते हैं दांडेकर. चेंडू फेकून झालेत 3. एकंदर 5 चेंडू फेकले होते, त्याच्यामध्ये 2 चेंडू वाईट. वीक झोन आहे बॅटरचा, तो पकडला आणि त्याला अनुसरून ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथून आपण पाहिला तर मग आणखी 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 6 अंकांवरती. चेंडू फेकून झाले तर एकंदर आपण पाहिलं तर मग 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या समीर भुरकुण या गोलंदाजाने. 5वा बॉल खेळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज आहेत आकाश दानवी. ब्लॉकमध्ये चेंडूची हाताळणी करण्याचा प्रयत्न तो आलाय सक्सेसफुल. वाईट आहे की मग नाही, यस असं वाटलं होतं की तिसऱ्या अंपायर कडे हा डिसिजन पोहोचवला गेलाय की काय, परंतु आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल आहे. षटकातील पुढील बॉल. ओहो ओहो हो 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 अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली तर निश्चितच 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती 2, त्याच्यानंतर वाईट डॉट वाईट 2 आणि आपण पाहिलं तर मग जबरदस्त 4 चेंडू आहेत ते डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. 2 चेंडू अवांतर फेकले तरी सुद्धा धावफलकावरती थोडासा जो परिणाम आहे तो दिसला नाहीये. 18 चेंडू जिंकण्याकरता इथून मात्र धावांची गरज असणार आहे. 49 49 धावा अजून सुद्धा विजयासाठी बनवाव्या लागतील. आता मात्र जे रन रेट आहेत ते निश्चितच वाढले गेले प्रति षटका मागे. इथून मात्र आक्रमण आक्रमण आणि आक्रमण अटॅक मात्र इथून करावा लागेल. महेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आले. संतोष डावळे सध्या तरी संतोष डावळेची बॅट अक्षरशः शांत आहे, कारण त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे आकाश दानवी हा 6 चेंडू मात्र खेळला गेला आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग त्याच्या बॅटमधनं फक्त आणि फक्त 4 धावा आल्या गेल्या. महेश भोईरचा पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. चेंडू एल डॉट. अगदी वेगवान बॉल होता, वेगामध्ये बीट करण्याचा प्रयत्न. तिथून चांगला सेन्सिबल क्रिकेट निश्चितच खेळावा लागेल. अनेकदा निश्चितच आपण पाहिलं तर मग बेस्ट बॉलरचा किताब, बेस्ट बॅटरचा किताब संतोष डावलेने देखील पटकावलाय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? दिनेश आलेत पुढे. चांगली फिल्डिंग, एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली. या सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलंय मंद मंद पावलाने 7 अंकांवरती. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. इथून काहीतरी सोल्युशन
काढावा लागेल आकाश धानवी, नाही तर मग संतोष डावले. कोणत्या तरी एका खेळाडूला जी जबाबदारी आहे ना ती निश्चितच स्वीकारावी लागेल, नाहीतर मग सहजपणे हा सामना घेऊन जाईल आई अष्टभुजा स्पोर्ट लोहपाडा संघ. हो, प्रयास चांगले केले जातात परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. एक धाव पूर्ण झाल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून पाहता पाहता ही दुसरी धाव देखील वेगानं पूर्ण केली आहे आकाश धानवी ह्या खेळाडूने. आकाश धानवीची बॅट देखील थोडीशी शांत राहिली आहे या पहिल्या ओव्हरमध्ये, नाही तर मग दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील. पहिल्या ओव्हरमध्ये देखील शांत राहिली, आता मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील थोडीशी शांत बॅट त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु इथून शांत राहून जमणार नाहीये. आकाश ह्या खेळीसाठी ओळखला जात नाहीये, तर अटॅकिंग बॅटिंग साठी निश्चितच एक चांगला फिनिशर आहे. अनेक कारनामे आकाश धानवीने देखील केलेत वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. यावेळेस लॉफ्ट केलाय बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. संधी बनवली होती दुसऱ्या ओव्हर मध्ये महेश भोईरनं, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेल मात्र सोडला गेलाय, कदाचित हा झेल नाही तर मॅच सोडलाय की काय. अगदी आपण पाहिलं तर मग येणाऱ्या पुढच्या बॉल वरती संकट वाढू शकतायत आई अष्टभुजा स्फोट लहुपाडा टीम करता. इथून धावफलक आहे ते पोचले गेले 11च्या घरामध्ये. 11 धावा धावफलकावरती पोहोचल्या गेल्या. चेंडू फेकून झाले 4. दुसऱ्या षटकातील पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला लॉफ केलाय क्षेत्ररक्षक. यावेळेस समीर करणार नाहीये चुकी, पकडला जाईल झेल आणि समाप्त होतोय अखेरीस आकाश धानवी ह्या खेळाडूचा खेळ आउट. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चितच होता आकाश धानवी या खेळाडूचा, परंतु टी फॉर टॅट देण्यामध्ये निश्चितच थोडेसे कमी पडले. प्रत्येक बॉलला रेट करायचं होतं परंतु मिसटाइम स्ट्रोक पाहायला मला समोरच्या दिशेने लॉप करण्याचा प्रयत्न केला होता, तो आला आहे अँगलट. इथून आपण पाहिला तर मग झेलच्या स्वरूपामध्ये आकाश मात्र बाद झालेत. हर्ष भोईर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. इथून मात्र हर्ष भोईरला देखील चांगला खेळ करावा लागेल. आता मात्र जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे, ती रिस्पॉन्सिबिलिटी ती वाढली गेली संतोष डावळे याच्या खांद्यावरती, परंतु हर्ष आलेत. हर्ष भोईर देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. आल्या आल्या मोठा फटका हर्ष भोईर नावाचा हा सिग्नेचर स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार 6. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून दिली आहे आमचे डीजे वाद्यक. धावफलक पोचले गेले 17 अंकांवरती. इथून 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजेच 38 धावा अजून इथून बनवायच्या आहेत. आई भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. इथून मात्र पुन्हा एकदा झुकून चालणार नाहीये फलंदाज संतोष डावले या खेळाडूला, कारण त्याच्यामध्ये ती अबिलिटी आहे, जी क्षमता आहे, क्वालिटी आहे. तो क्वालिटी क्रिकेट मात्र इथून बाहेर काढावा लागेल. निमिष थापड बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल फुलटॉस बॉल होता. स्विच करण्याचा प्रयत्न, कदाचित सरळ बॅटने खेळले असते तर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता, परंतु
सुशेटचा फटका खेळण्याची जी मानसिकता होती ती निश्चित आपण पाहिले तर मग थोडी कमी पडली आहे. कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती हो माझी प्रजा, कारण सिंहासनावर होते माझे छत्रपती शिवाजी महाराजा. शिवाजी महाराजांचा देखील इतिहास निश्चितच या ठिकाणी माइंड मध्ये सेट करावा लागेल. शिवबा लढला म्हणूनच तर अख्खा महाराष्ट्र घडला. इथूनच सुरुवात करायची आहे हर्ष भोईरला देखील. लढाल तर घडाल, नाही तर मग कुठेतरी मागे पडाल. निमेशचा पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत समीर. इथून मात्र आपण पाहिलं तर मग 2 धावा पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. त्या 2 धावेने धाव फलक पोहोचलं गेलंय 22 अंकांवरती. इथून अजून जो प्रयास आहे ना तो कंटिन्युअली चालू ठेवावा लागेल. निमेश तापडच्या विरोधामध्ये चांगले मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. सध्या तरी आपण पाहिलं तर हर्ष भोईर फ्रेम मध्ये पाहायला मिळालाय. त्याच्या बॅट मध्ये एक षटकार आलाय आणि त्याच्यानंतर काही दुफेरी धावा देखील आल्यात. म्हणजे सुरुवात चांगली केली आहे. पुढील बॉल धीम्या गतीने टाकलाय ऑन साइडला. अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता, परंतु महेश भोईरची काय कमालीची ही एफर्ट्स पाहायला मिळाले. सुंदर क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये पाहायला मिळालं. एका धावेने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 23 अंकांवरती. आज पीर बाबा स्फोट पापडी देखील उतरलाय. आई गावदेवी चषक 2025 मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. स्टेप आउट होऊन सरळ बॅटने खेळले गेले 20 सेफ मध्ये. समीर आहे पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. चांगले फिल्डिंग. आज सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे अष्टभुजा स्फोट लहुपाण टीमची. सुरुवातीला बॅटिंग, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर बॉलिंग, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षणाचा दर्जा, सर्व गोष्टी अगदी ऍक्युरेटपणे या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. पुढील बॉल धीम्या गतीचा बॉल इनफिल्डच्या वरून खेळले गेले. अगदी खाली क्षेत्र आहे. चेंडू निघून गेलाय. नो चान्स ऑन द फिल्डर. डिपेक्स टॅकवर बॉडी लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार 4. धन्यवाद तुझं, थँक्यू सो मच. 6 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची अजून सुद्धा आवश्यकता. 6-27 समीकरण. इथून मात्र ही अगणी परीक्षा असणार आहे गोलंदाजाची. इथून जर या 6 बॉल मध्ये 27 धावा दिल्या तर निश्चितच कुठेतरी तुझं कमीपणा पाहायला मिळेल. परंतु विशाल थापड आहेत. एक जबरदस्त गोलंदाज. स्लॉग ओव्हर मध्ये सातत्याने त्यांच्याकडे गोलंदाजी आपण पाहिली आहे. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, परफेक्ट बाउन्सर, त्याच्यानंतर गुड लेन वरती आपण पाहिलं तर मग अप्रतिम चेंडूची हाताळणी करणारा हा गोलंदाज. म्हणजेच त्याच्याकडे विविधता आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याची कला, गुणकौशल्य, गुणधर्म त्याच्याकडे आहेत. परंतु यावेळेस ते मात्र त्याला देखील सिद्ध करून दाखवावे लागतील. 6 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्याकरता. 27 ची गरज आहे. इथून संतोष डावळे याला मात्र पुन्हा एकदा आपलं जुनं पुस्तक मात्र ओपन करावं लागेल. जुन्या आठवणी ज्या आहेत त्या ताज्या कराव्या लागतील. इथून जो जुना खेळ आहे ना तो देखील ऑन करावा लागेल. 6 चेंडू 27 ची गरज आहे आणि ऑन स्ट्राईक वरती फलंदाज मिस्टर संतोष डावले. पहिलाच बॉल. हो 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 हो, गगनचुंबी षटकार. आकाशाला मान वंदना देणारा हा मोठा षटकार संतोष डावळेच्या बॅट मधनं आलाय. 6. अगे उग तुझी मला स्माईल पटली नाही तर तुझ्या सारख्या ढिगाऱ्यानं पळते त्या डीजे वाल्याच्या मागे. कळलं का? दिला तर झापक झुपक झापक झुपक, दिला तर झपळा झुपळा झापक झुपक वाजत राहतंय ग. धन्यवाद अडीजे, थँक्यू सो मच. जबरदस्त कारनामा केला. पहिल्याच बॉल मध्ये ठोकलाय षटकार. थकले जरी पंख तरी उडावं लागेल. येत्या संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यावर गर्दी तुझ्या सोबत असेल, परंतु संघर्षात एकटं तुला लढावं लागेल. पुढील बॉल
चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. हो हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग कुठल्याही प्रकारची धाव घेतली गेली नाहीये. स्वीट शीटचा फटका खेळण्यासाठी निश्चितच गेले होते. कदाचित ऑन साइडला खेळले असते तर हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला असता, परंतु स्वीट शीटच्या फटक्यावरती जो विश्वास दर्शवला होता ना, त्याच्यामध्ये निश्चितच थोडेसे कमी पडले संतोष डावले. षटकातील पुढील बॉल हो, उडवलाय, चाललाय चाललाय चेंडू हो, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूला अडवण्यामध्ये आपण पाहिलं तर मग यशस्वी झालेत. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु नाही असं उत्तर आलंय. थोडस आपण पाहिलं तर मग या स्ट्रोक वरती पॉवर जी आहे ती कमी पडली आहे. एलिव्हेशन भरपूर होतं, परंतु डिस्टन्स गाठू शकले नाहीयेत. तिन्ही चेंडू जिंकण्याकरता आपण पाहिलं तर मग अजूनही धावा हव्या आहेत. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली आहे. आता मात्र जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 2. पूर्णपणे सामन्यावरती जी पकड आहे ना ती मजबूत केली आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, परंतु असं वाटलं होतं की सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. ओहो, यावेळेस थोडासा लांबून करण्याचा प्रयत्न. व्हाईट +1 म्हणजेच ह्या 2 धावा, या 2 धावेने धावफलक पोहोचलं गेलंय. 37 अंकांवरती. पुढील बॉल यावेळेस मोठा स्ट्रोक खेळले गेलेत, परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग हा एकतर्फी सामना अक्षरशः फिरवलाय. आई अष्टभुजा स्फोट लहुफडा या संघानं. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फक्त औपचारिकता राहिली आहे. असं वाटलं होतं की हा सामना निश्चितच शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल, परंतु खऱ्या अर्थानं जी गोलंदाजी राहिली त्यांचं देखील कौतुक करावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते संतोष डावळे, परंतु आपण पाहिलं तर मग कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा जो प्रयत्न आहे तो पाहायला मिळत नाहीये. इथून मात्र हा सामना जिंकलाय टीम आपण पाहिली तर मग आई अष्टभुजा स्फोट लहुपाडा या संघानं. हार्डलक टीम आई जीवदानी स्फोट गिरीश संघ. अप्रतिम खेळ मात्र पाहायला मिळाला, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेनं भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. कुणाला या क्रिकेटच्या पटलावरती हसावं लागतं तर कुणाला रडावं लागतं. अक्षरशः मोठ्या